राज्यातल्या 14 महापालिकांच्या निवडणुका लवकरच होतील अशी शक्यता आहे। त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी संघटन बांधणीला सुरुवात केली आहे। एकीकडे विधानसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचलाय। त्याच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेही जोमात आहेत। दुसरीकडे काँग्रेस, तळ्यात मळ्यात असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असा सामना होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आधी शिर्डीत भाजपाचं राज्य अधिवेशन, त्यात गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण आणि नंतर मुंबईत महायुतीच्या आमदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन अशा राजकीय कार्यक्रमांनी जानेवारी महिन्याची सुरुवात झाली। या दोन्ही कार्यक्रमांमधील भाजपाच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणात एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे येत्या निवडणुकांमध्ये भाजपा स्वबळावर लढणार नाही, तर मित्र पक्षांसहच लढणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांना नक्कीच हायसं वाटलं असेल। त्याच वेळेला विरोधी तंबूत मात्र पुन्हा संभ्रम निर्माण झालाय। आधीच दुबळी पडलेली मौया अंतर्गत राजकारणामुळे पुन्हा आणखी दुबळी पडत चालली आहे। त्यामुळे ते स्वबळावर लढतील की इतरांशी हातमिळवणी करतील, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीची कट्टर विरोधक असलेली महाविकास आघाडी नुकतीच फुटली आहे। तशी अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु वस्तुस्थिती तीच आहे। महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली। त्याला काँग्रेसने तितक्याच दमदारपणे प्रत्युत्तरी दिले। अशा परिस्थितीत खरं तर भाजपा एकट्याने लढेल आणि अनेक दशकांचं स्वप्न असलेलं 100% भाजपचं स्वप्न पूर्ण करेल अशी अपेक्षा होती, पण ती पूर्ण होताना दिसत नाहीये। उलट मुळातच कमी असलेलं बळ आणखी कमी होऊन दुर्बळ झालेली शिवसेना स्वबळाची भाषा करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी नौदलाच्या 3 युद्धनौकांचं उद्घाटन केलं। त्यानंतर त्यांनी नौदलाच्या आंग्रे सभागृहात महायुतीचे नेते आणि आमदारांशी संवाद साधला। महायुतीतील सर्व पक्षांच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी। लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वांचं लक्ष असतं, त्यामुळे माध्यमाशी बोलताना काळजी घ्या। आपल्या हातून चुकीच्या बाबी घडणार नाहीत याकडे लक्ष द्या। आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिलं पाहिजे। इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे। अशा उपदेशांच्या 4 गोष्टी त्यांनी या आमदारांना ऐकवल्या। त्याचा या आमदारांना नक्कीच फायदा झाला असेल। विशेष म्हणजे मोदी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आवर्जून उदाहरण दिलं। राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर आले होते, त्यांचं उदाहरण देत त्यांच्याप्रमाणे आमदारांनी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला मोदींनी दिला। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांना जणू वाळीतच टाकलं होतं। मोदी यांच्याशी जवळीक दाखवणं सर्वजण टाळत होते। अशा वेळी संपूर्ण भारतातील केवळ 2च नेत्यांनी मोदी यांच्याशी आपली मैत्री जगजाहीर केली होती। ते म्हणजे तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि दुसरे म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। त्याची जाण मोदी नेहमी ठेवताना दिसतात। या 2 नेत्यांमधील ही जवळीक वारंवार दिसून आली आहे। पंतप्रधानांनी राज यांचा असा आदरार्थी उल्लेख करणं राजकीयदृष्ट्या आणखी महत्त्वाचं आहे, कारण गेल्याच आठवड्यात गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला होता। शरद पवार यांनी 1978 पासून सुरू केलेलं दगाफटक्याचं राजकारण 20 फूट जमिनीखाली गाडलं गेलंय। उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये बाळासाहेबांची विचारधारा सोडून दगा देत खोटारडेपणाने मुख्यमंत्रीपद मिळवलं। त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली। धोकेबाजीची राजनीती करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घरी बसवण्याचं काम आपण केलंय, अशा शब्दात वाभाडे त्यांनी काढले होते। मुंबईत बोलताना पंतप्रधानांनी आणखी एक महत्त्वाचं वाक्य उच्चारलं, महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्या। मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार पदाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेट द्या। महायुतीचा एकोपा वाढवायचा असेल तर गावोगावी डब्बा पार्टी आयोजन करा, अशा सूचना मोदी यांनी केल्या। सरकारमध्ये महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय पाळला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसेच महायुतीमधील आमदारांनी एकमेकांविषयी द्वेषभाव ठेवू नये, महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा असं आवाहन केलं। मोदी यांच्या या उपदेशाचा परिणामी झालेला दिसला। मोदींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली, त्यात कुटुंबाला कधी वेळ देतात ते विचारलं। त्यांनी आम्हाला योग आणि आरोग्याचं महत्त्व सांगितलं। महायुती भक्कम आहे हे आजच्या बैठकीतून अधोरेखित झालंय। आज आम्ही प्रचंड ऊर्जा घेऊन निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी बैठकीनंतर नोंदवली। मोदी यांच्या आधी शिर्डीत बोलताना अमित शाह यांनी जवळजवळ हीच लाईन पकडली होती। आमच्या सहयोगी पक्षांनाही या महाविजयातून महाराष्ट्राच्या जनतेने मजबूत केलं असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी आहे, असं शाह म्हणाले। एकीकडे स्थानिक पातळीवर मित्र पक्षांशी युती करायची की नाही हा निर्णय स्थानिक पातळीवरचेच नेते घेतील, असं वक्तव्य मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। मात्र मोदी शाह यांच्यासारखे सर्वोच्च नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे राज्यातील सर्वोच्च नेते मित्र पक्षांना अंतर देत नाहीत हे स्पष्ट आहे। त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांना दिलासा मिळेल यात शंका नाही। एकेकाळी भाजपाच्या 100%च्या घोषणेमुळे तत्कालीन एकसंघ शिवसेना आणि भाजपामध्ये बेबनाव निर्माण झाला होता।
आता तोच भाजप यशाच्या शिखरावर असताना मित्र पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भाषा करतोय। विरोधाभास असा की ज्यांना एकत्र लढण्याची गरज आहे त्या महाविकास आघाडीचे मात्र 3-13 वाजताना दिसत आहेत। स्थानिक संस्थांच्या निवडणुका आघाडी म्हणून नव्हे तर स्वबळावर लढणार असल्याचं शिवसेनेने आधीच जाहीर केलंय। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला सहज यश मिळेल असा भ्रम मवियामध्ये निर्माण झाला होता। त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरून शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस यांच्यात वादावादी सुरू झाली होती। संजय राऊत आणि नाना पटोले एकमेकांवर आग पाखडत होते, त्यामुळे या पक्षांमध्ये समन्वय राहिला नाही आणि विधानसभा निवडणुकीत मवियाचा पराभव झाला। या पराभवामुळे मवियातील तिन्ही पक्षांमध्ये कटुता निर्माण झाली आहे। मवियाच्या नेत्यांनी सुरुवातीला मतदान यंत्रांवर आपल्या अपयशाचं खापर फोडलं, परंतु हळूहळू आघाडीचे नेते या नामुष्कीचं विश्लेषण करत असून एकमेकांवर दोषारोप करत आहेत। त्यामुळे आघाडीचा नाच सोडून भाजपाशी जुळवून घेण्याचं धोरण शरद पवार यांनी स्वीकारल्याचं दिसत आहे। अजित पवार यांच्यासोबत झालेली बैठक तसंच RSSचं पवार यांनी केलेलं कौतुक यातून त्याचे संकेत मिळाले। पवार यांची हीच गती कायम राहिली तर अजित पवार गट आणि शरद पवार गट लवकरच एकत्र झालेले दिसतील। परंतु उभाटा सेनेचं तसं नाही। मुळातच उभाटा सेनेचे केवळ 20 आमदार आहेत, त्यातलेच अनेक जण एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला उत्सुक आहेत अशा बातम्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्या धोरणाला कंटाळून अनेक जण दुसऱ्या पक्षांचा आसरा शोधत आहेत। पुण्यातल्या उभाटाच्या 5 माजी नगरसेवकांनी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला। त्यावरच वैतागून उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचं आहे त्यांनी निघून जावं असे उद्गार काढले। या परिस्थितीत उभाटा सेनेचं बळ एवढं कमी झालंय की खरं तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आधाराची त्या पक्षाला सर्वाधिक गरज आहे। मात्र आता तोच पक्ष स्वबळाची भाषा करतोय। दुर्बळ पक्ष स्वबळावर लढाई करायचं म्हणतोय आणि सबळ असलेला पक्ष मित्रांसह तयारी करतोय। एक विसंगतीच म्हणावी लागेल। राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।